नमस्कार मित्रांनो, मी महेश जगताप तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो ऑप्शन ट्रेडिंग मराठीमध्ये. आता जी तुम्ही न्यूज बघितली असेल किंवा फॉलो केलेलं असेल, रात्री उशिरापर्यंत जेव्हा आपल्याला एक न्यूज कळली की अमेरिकन फेडरल रिझर्व्हने 4 वर्षानंतर 50 बेसिस पॉइंटची कपात केलेली आहे त्यांच्या व्याजदरात. ठीक आहे. त्याच्यामुळे काय आहे, की आपल्याला एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये बघायला मिळू शकतोय. किंवा त्याच्या आधीही मार्केटने एक पॉझिटिव्ह मार्केट काय असतं, मार्केटने ह्या गोष्टी आधीच काही-काही वेळेस त्यांना कॅप्चर करतात. मार्केट कॅप्चर करतं. त्याप्रमाणे रिएक्शन द्यायचा प्रयत्न करतं. काल आपण बँक निफ्टी बघितली. बँक निफ्टीमध्ये बूम आलेला होता. निफ्टी बघितली तर निफ्टी आपली पूर्णपणे खाली आलेली होती. ठीक आहे. म्हणजे जवळ-जवळ निफ्टीने एक हाय मारला 25,482 ला आणि निफ्टी आली होती जवळ-जवळ आपल्या 25,280 या सपोर्टपर्यंत. ठीक आहे. आणि नंतर मग पुन्हा एक बाउन्स बॅक द्यायचा निफ्टीने प्रयत्न केलेला आहे. आता तर जर आपण ग्लोबल मार्केट बघितलं, ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन्स फ्युचर हे 109.90 ने प्लस चाललंय. S&P -16.32 आहे. नॅसडॅक 54.76 आणि गिफ्ट निफ्टी जर बघितली तर -47 आहे आणि निफ्टी जर बघितलं 694.43 आहे आणि ते प्लस दिसतंय. म्हणजे ही काही जी न्यूज आहे ही एक आपण इव्हेंट समजूया आणि याच्यामुळे मे बी मार्केट आता याला पॉझिटिव्ह सेंटिमेंटनी घेऊ शकतं. याच्यामुळे काय होऊ शकतंय, की एक मार्केटमध्ये स्टेबिलिटी, एक चांगलं बूमरँग किंवा एक आपल्याला रॅली बघायला मिळू शकते. पण ते आता केव्हा आणि कसं रिएक्ट करतं ते बघायला मजा येईल. ठीक आहे. सो आधी आपण लेव्हल्स आपल्या क्लिअर करून घेऊयात. सर्वात आधी लेव्हल जर बघितल्या तर मार्केट गॅप अप जर ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं, तर आपल्याला जर मार्केट वरती प्रॉपर राहायचं असेल, तर याच्यामध्ये आपल्याला मेन लेव्हल जी आपली ऑर्गॅनिक लेव्हल असेल, ती असेल 25,408 म्हणजे एक 25,400 च्या वरती मार्केट थांबलंय किंवा एक डायरेक्ट गॅप अप होऊन जर वरती यायचा प्रयत्न केला, तर मग आपल्याला आज 25,500 आणि 25,500 नंतर 25,550 पर्यंत आपल्याला मार्केट रॅली देताना बघायला मिळू शकतं. जर मार्केटने प्रॉपर पॉझिटिव्ह आजच घेतलं तर. ठीक आहे. आणि जर वाटलं तर याचा इफेक्ट आपल्याला सोमवार नंतर पण बघायला मिळू शकतो. ठीक आहे. सेम बँक निफ्टीचं बघूयात. बँक निफ्टी तर ऑलरेडी पॉझिटिव्ह होती काल आणि नंतर एक त्यांनी खाली यायचा प्रयत्न केला. जर समजा या आपल्या गोल्डन लेव्हल म्हणजे 25,548 त्या इथून मार्केट थांबून आणि परत मार्केटने वर यायचा प्रयत्न केला, तर जो ऑल टाईम हाय आहे बँक निफ्टीचा 53,345 त्याला मार्केट पुन्हा टच करून त्याच्या वरतीही 53,500 53,600 पर्यंत मार्केट जाऊ शकतंय. पण जर मार्केटने त्याला मार्केटला जे प्रॉफिट बुकिंग आली किंवा ज्यांचे पोझिशन असतील त्यांनी पोझिशन हटवण्याचा प्रयत्न केला, तर त्याचाही एक इम्पॅक्ट म्हणून मार्केट थोडं खालीही येऊ शकतंय. खाली येऊन मग एक बाउन्स बॅक करून वर जाऊ शकतं. सो या लेव्हल्स ज्या इथे मी दिलेल्या आहेत, या लेव्हल्स एकदा तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्हाला तुमचं प्लॅनिंग करायचंय. ओव्हर डाटा बघूया. निफ्टीचा ओआय डाटा जर बघितला, चेंजिंग ओआयमध्ये बघा कॉलवाले खूप जास्त आहेत, पण टोटल ओआयमध्ये कॉलवाले आणि पुटवाले यांच्यात जास्त फरक नाहीये. आणि एक 8:30 पावणे 9 पर्यंत आपल्याला ओआयमध्ये म्हणजे आपल्या मार्केटचे प्री मार्केट होतं त्याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे. 9:30 पर्यंत 9:30 पावणे 10 पर्यंत ओआयमध्ये व्यवस्थित भरपूर चेंज प्रॉपर होऊन जाईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला एक प्रॉपर मार्केटचं सेंटिमेंट बघायला मिळेल. ठीक आहे. पण एक इव्हेंट आलाय, एक न्यूज आली म्हणून एक डोळे लावून डायरेक्ट कॉल घेऊन टाका, एखादा ट्रेड घेऊन टाका आणि पैसे जास्त लावून टाका, असं करू नका. कमवलेलं प्रॉफिट लगेच घालवू नका. जर समजा तुम्ही 10,000 प्रॉफिट केलेला असेल, तर तुम्ही 2 ते 2,500 3,000 ची रिस्क घेऊ शकताय. कुठली प्रॉफिटची. जेणेकरून तेवढं तुम्हाला लॉस झाला किंवा प्रॉफिट झाला तरी चालतंय. ह्या ज्या इव्हेंट असतात, हे आपल्याला म्हणजे आपली रिटेल ट्रेडर जे नवीन असतो आपण, आपल्याला वाटतं की अरे बापरे! आता तर म्हणजे विषयच नाही, नाही का? पैसा जो लावून देऊ आणि जास्त मोठा करून घेऊ. इथे आपल्याला फसवलं जाऊ शकतं. सेलर्स गेम करू शकतात. मार्केट साइडवेज पण ठेवू शकतात किंवा आपल्या अपोझिट पण मार्केटला ते चालवू शकतात. सो त्याच्यामुळे एकदम शांतपणे ट्रेड करायला शिका आणि त्याच पद्धतीने आपल्याला ट्रेड हे करायचे आहेत. ओके. मी जे तुम्हाला काल सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतो. 23 तारखेपासून आपली बॅच सुरू होते 23 सप्टेंबरपासून. ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचं असेल, मी खाली माझा नंबर टाकून देतोय. त्या नंबरला मला WhatsAppला मेसेज करा आणि पुढील प्रोसेस ही करून घ्या. ठीक आहे. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. थँक यू.